सध्या बघावं तिकडं पावसानं थैमान घातलेलं दिसत आहे. कृष्णा, कोयना, पंचगंगा या आणि अशा अनेक नद्यांनी आपल्याला रौद्र रूप घेतलेलं दिसत आहे. हे दिसतंय तितकं साधं आणि सोपं नाही आहे. अनेक लोकांना आपलं राहतं घर सोडून, आपला संसार वाऱ्यावर सोडून जावं लागत आहे. काही लोकांना तर आपली जवळची माणसं सुद्धा गमावावी लागली. काहींची तर घरं उघड्यावर पडली आहेत. या आणि अशा बऱ्याच समस्यांना आता कित्येक कुटुंबांना सामोरं जावं लागत आहे. आणि या परिस्थितीत आपण एखाद्याला मदत करू शकत नसलो तरी त्याच्या परिस्थितीची मजा घेणे हे कितपत योग्य आहे. कारण नदीला आलेला पूर पर्यटन स्थळ नाही हे स्वतःच्या उमऱ्याला पाणी लागल्याशिवाय कळत नाही. आपण घरीच थांबून जे लोक युद्ध पातळीवर अशा लोकांना मदत करत आहेत त्यांना एक मदतीचा हात पुढे करू शकतो व समाजातील अशा लोकांना सलाम करूया.